हॅलो. ओके, चलो आपल्याला नवीन चॅप्टर सुरू करायचं आहे. पहा, NMS परीक्षेसाठी विज्ञानसाठी विचारला जाणारा प्रदूषण म्हणजे आपल्याला काय पाहायचंय, पोल्युशन काय आहे, तर याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. ओके, चलो. काय प्रॉब्लेम येतोय का? ओके, चलो. चला, आपल्याला जो नवीन टॉपिक सुरू करायचा आहे, प्रदूषण. सोपा टॉपिक आहे, कारण की हा आपल्या रोजच्या जीवनाशी रिलेटेड असणारा टॉपिक आहे. प्रदूषण, पोल्युशन आपण म्हणतो. तर या पोल्युशनचे आपल्याला टाईप्स पाहायचे आहेत, कोणकोणते आहेत, त्याचे नॅचरल कारणं कोणते आहेत, नैसर्गिक कारणं कोणते आहेत, मानवी कारणं कोणते आहेत, मानवनिर्मित कारणं कोणते आहेत, आणि त्याचा काय परिणाम होत असतो. तर या सगळ्यांविषयी आपल्याला जो अभ्यास आहे, तर हा कशामध्ये करायचा आहे, आपल्या प्रदूषण या चॅप्टरमध्ये करायचा आहे. ओके, सर्वांनी व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. चलो, नेक्स्ट आपल्याला पाहायचंय. पहा, या ठिकाणी प्रदूषण कशाला म्हणायचंय. आपल्याला प्रदूषण हा टॉपिक बघायचा आहे. मग प्रदूषण कशाला म्हणायचंय हे तर आपल्याला माहिती असायला पाहिजे. आहे, आपल्याला माहिती आहे की गाड्यांमुळे होणारं त्याला आपण प्रदूषण म्हणत असतो. पाण्यामध्ये जे दूषित पाणी असतं त्याला आपण प्रदूषण म्हणतो. माती जर नापीक झालेली असेल तर त्याला आपण प्रदूषण म्हणतो. पण नेमकं प्रदूषण काय आहे, तर पहा, नैसर्गिक पर्यावरणाचे परिसंस्थेला हानिकारक असे दूषितीकरण म्हणजे प्रदूषण होय. म्हणजे नैसर्गिक पर्यावरण जे आहे, तर त्या नैसर्गिक पर्यावरणामध्ये असलेली जी परिसंस्था असतात. आता परिसंस्था म्हणजे काय, इकोसिस्टीम, ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. हवेमध्ये वेगळ्या प्रकारची असते, पाण्यामध्ये वेगळ्या प्रकारची असते, जमिनीवरती वेगळ्या प्रकारची असते. मग या परिसंस्थेला हानिकारक असे दूषितीकरण केलं जातं. म्हणजे त्या परिसंस्था काय होतात, खराब होत असतात, दूषित होत असतात. आणि यालाच आपण काय म्हणतो, प्रदूषण असं म्हणत असतो. काय म्हणतो, यालाच आपण प्रदूषण, पोल्युशन असं म्हणत असतो. मग हे पोल्युशन कशामुळे होत असतं, तर पहा, औद्योगिकरण, वाढती लोकसंख्या, खाणकाम, वाहतूक, कीटकनाशकांचा व खतांचा वाढता अतिरेकी वापर यामुळे पृथ्वीवर प्रत्येक क्षणी काय केलं जातं, पृथ्वीवर प्रदूषण वाढलं आहे. आणि या प्रदूषणाचे, आता इथं प्रदूषणे पहा, प्रदूषणाचे वाईट परिणाम माणसांवर सुद्धा होऊ लागले आहेत. ओके, मग जे पृथ्वीवरती जे प्रदूषण वाढलेलं आहे, जे प्रदूषण वाढलेलं आहे, तर याच्या पाठीमागची कारणं कोणती आहेत. औद्योगिकरण, मोठ्या प्रमाणावरती औद्योगिकरण झालेलं आहे. कारखाने वगैरे खूप मोठ्या प्रमाणावरती मोठमोठ्या कंपन्या आहेत, औद्योगिकरण झालेले. त्याचबरोबर वाढती लोकसंख्या. आता तुम्हाला तर माहिती आहे, आपला भारत देश आता 1 नंबर झालाय लोकसंख्येच्या बाबतीत. चीनला पण पाठीमागे टाकलंय. वाढती लोकसंख्या, खाणकाम केल्यामुळे, जमिनीमध्ये खाणकाम केल्यामुळे, वाहतूक प्रत्येक घरामध्ये 3 ते 4 गाड्या असतात. मग त्यामुळे काय होतंय, प्रदूषण होतंय वाहतुकीमुळे. कीटकनाशकांचा आणि खतांचा वाढता अतिरेकी वापर, जे आपण पिकांवरती कीटकनाशक फवारत असतो किंवा वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल फर्टिलायझर्स, रासायनिक खतांचा वापर करत असतो, तर त्याचा खूप जास्त प्रमाणावरती वापर केल्यामुळे कशाचं प्रमाण वाढलेलं आहे, आपल्या अर्थवरती, आपल्या पृथ्वीवरती पॉल्युशन म्हणजे प्रदूषणाचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि या प्रदूषणाचा परिणाम जो आहे, तर हा फक्त कशावरती, या पर्यावरणावरतीच होतोय का, तर नाही, तो कशावरती होणार आहे, आपल्यावरती सुद्धा होत असतो. मग आपल्याला माहिती आहे, आपण जर एअर पोल्युशन असेल म्हणजे हवेचं प्रदूषण असेल, तर आपल्याला काय होतात, रेस्पिरेशनचे त्रास व्हायला सुरुवात होत असतात, म्हणजे श्वसनाचे त्रास व्हायला सुरुवात होत असतात. जर दूषित पाणी पिलं तर आपल्याला डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजे पचनाचे वेगवेगळे विकार व्हायला सुरुवात होत असतात. म्हणजे हे जे काही प्रदूषण आहे, तर याचा परिणाम पर्यावरणावरतीच होत नाही, तर कोणावरती होतो, माणसांवरतीही होत असतो. ओके, मग यामध्ये पहा, प्रदूषण कशामुळे होतं, प्रदूषकांमुळे.
कशामुळे होत असतं? प्रदूषकांमुळे. मग प्रदूषक काय आहे? नेमकं काय प्रदूषक आहे? परिसंस्थेच्या नैसर्गिक कार्यात अडथळा आणणाऱ्या तसेच अजैविक आणि जैविक घटकांवर म्हणजेच कोणते वनस्पती, प्राणी, मानवावर घातक परिणाम घडणाऱ्या घटकांना काय म्हटलं जातं? प्रदूषके असं म्हणतात. प्रदूषके कशाला म्हणायचे? जी परिसंस्था असते, इकोसिस्टीम जी आहे, तर त्यांच्या पर्यावरणामध्ये जी परिसंस्था आपल्याला दिसून येते, तर त्या नैसर्गिक कार्यामध्ये म्हणजे त्यांचं नैसर्गिकरित्या काय चालू असतं? त्यांचं कार्य चालू असतं. ओके, तर त्या कार्यामध्ये म्हणजे वाढीचं असेल, वाढ होण्याचं असेल, वनस्पती वाढत असतात किंवा ते एकमेकांवरती काय असतात, सगळे प्राणी वगैरे एकमेकांवरती अवलंबून असतात. अशा वेगवेगळ्या परिसंस्था असतात हवेमधली, पाण्यामधली. तर या परिसंस्थेच्या नैसर्गिक कार्यात काय होतो? अडथळा आणणारे कोणते? तर जैविक व अजैविक घटकांवर. मग ते घटक कोणते आहेत? कशावरती? जैविक आणि अजैविक. जैविक म्हणजे कोणते येतात? जैविकला काय म्हणायचे आपल्याला? बायोटिक. काय म्हणायचे आपल्याला? बायोटिक. जैविक म्हणजे काय? बायोटिक. आणि अजैविक म्हणजे काय? अबायोटिक. म्हणजे बायोटिक येत असतात त्याच्यामध्ये कोण येतात बरं? प्लांट्स अँड ॲनिमल्स म्हणजे प्राणी आणि वनस्पती येत असतात. कशामध्ये? बायोटिक म्हणजे जैविकमध्ये. आणि अजैविकमध्ये कोणते येतात? एअर असेल, वॉटर असेल, सॉईल असेल. ओके, तर हे कंपोनंट कशामध्ये येत असतात? अबायोटिकमध्ये येत असतात. मग हे जे काही जैविक आणि अजैविक घटक आहेत, तर यावरती घातक परिणाम घडणारे जे घटक असतात, त्यावरती परिणाम करणारे जे घटक असतात, तर त्या घटकांना आपल्याला काय म्हणायचे? प्रदूषके. काय म्हणायचे? प्रदूषके. म्हणजेच पोल्युटंट असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? पोल्युटंट म्हणजे प्रदूषके असं म्हटलं जात असतं. आलंय सर्वांच्या लक्षात? पोल्युशन कशाला म्हणायचे आणि पोल्युटंट कशाला म्हणायचे? ओके, चलो नेक्स्ट आपल्याला पाहायचे. पहा, पोल्युशन आणि पोल्युटंट जर समजलं असेल तर जे प्रदूषक आहेत, तर त्या प्रदूषकाचे किती प्रकार पडलेले आहेत? 2 प्रकार पडलेले आहेत. कोणकोणते आहेत बरं? प्रदूषकाचे 2 प्रकार कोणते आहेत? एक आहे नैसर्गिक आणि दुसरा कोणता आहे? मानव निर्मित. नैसर्गिक आणि मानव निर्मित प्रदूषके. आता पहा, जी नैसर्गिक प्रदूषके असतात, तर ती नैसर्गिक प्रदूषके निसर्ग नियमानुसार म्हणजे निसर्गतःच काय होऊन जातात? ते कालांतराने नष्ट होत असतात. आणि जे निसर्ग नियमानुसार कालांतराने काय होतात? नष्ट होतात, त्यांना आपल्याला कोणते प्रदूषके म्हणायचे? नैसर्गिक प्रदूषके. त्यांच्यावरती आपण जरी काही केलं नाही तरी ते काय होणार आहेत? नष्टच होणार आहेत. कालांतराने ते काय होणार आहेत? नष्टच होणार आहेत. तर अशांना आपल्याला काय म्हणायचे? नैसर्गिक प्रदूषके असे म्हणतात अशा घटकांना. मानव निर्मित कशाला म्हणायचे? मानव निर्मित प्रदूषके जे असतात, मानव निर्मित प्रदूषके जे आहेत, तर हे सहसा काय होत नाहीत? नष्ट होत नाहीत. म्हणजे निसर्गतः नष्ट होत नाहीत. एक तर मानवालाच ते नष्ट करावं लागतात, पण आजकाल मानवाला सुद्धा त्यांनी जे तयार केलेले जे प्रदूषक आहेत, तर ते मानवाला सुद्धा नष्ट करता येत नाहीयेत. ओके, म्हणजे पहा, हे जे काही मानव निर्मित प्रदूषक आहेत, तर ते आपण सहजासहजी काय करू शकत नाही? नष्ट करू शकत नाही. असे कशाचे? प्रदूषकांचे किती प्रकार पडलेले आहेत? 2 प्रकार. लक्षात राहू द्या, नैसर्गिक आणि मानव निर्मित प्रदूषके. आता पहा, आपल्याला प्रदूषणाचे प्रकार पाहायचेत. कशाचे प्रकार पाहायचेत? प्रदूषणाचे प्रकार. आता प्रदूषणाचे जे प्रकार आहेत, पोल्युशनचे जे प्रकार आहेत, तर ते मी तुम्हाला सांगितलं होतं. 3 प्रकार आहेत. कोणकोणते आहेत ते? हवेचं प्रदूषण, पाण्याचं प्रदूषण आणि कशाचं प्रदूषण आहे? जमिनीचं प्रदूषण. ओके, मग आता या ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला पाहायचंय हवेचं प्रदूषण काय. हवेचं प्रदूषण कसं घडून येत असतं? तर पहा, जर कशामध्ये हवेमध्ये जर काय मिसळला असेल, असा दूषित वायू मिक्स झालेला असेल, धूर आहे, धूलिकण आहेत, आणि याच्यामध्ये जर काय असतील अपायकारक सूक्ष्मजीव, कोणते? सूक्ष्मजीव यासारखे जर घातक पदार्थ काय करत असतील? हवेला जर दूषित करत असतील, तर त्याला आपण काय म्हणत असतो? हवेचं प्रदूषण असं म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण? हवेचं प्रदूषण. हवेचं प्रदूषण जे आहे, तर हे कशामुळे होतं? विषारी वायू,
टॉक्सिक गॅसेस असतात, धूर आहे, स्मोक, धुलीकण आहेत, डस्ट पार्टिकल, अपायकारक सूक्ष्मजीव आहेत, म्हणजे हार्मफुल काय असतात, मायक्रोब्स, यासारखे घातक पदार्थांमुळे हवा काय होते, दूषित होते. हवा कशी होते, दूषित होत असते. आणि ह्या हवा दूषित झाल्यामुळे कशाचं प्रदूषण होतं, हवेचं प्रदूषण घडून येतं. आणि यालाच आपण काय म्हणतो, हवेचं प्रदूषण असं म्हणत असतो. जर अशा प्रकारचे घटक हवेमध्ये नसतील तर आपण त्या ठिकाणी हवेचं प्रदूषण झालं असं म्हणू शकत नाही. पण एखाद्या हवेमध्ये आपल्याला जर हे घटक दिसून येत असतील, विषारी वायू, धूर, धुलीकण, अपायकारक सूक्ष्मजीव, हे जर घातक पदार्थ आपल्याला हवेमध्ये दिसून येत असतील तर त्यामुळे आपली हवा काय झालेली असते, दूषित झालेली असते. आणि त्यामुळे आपण मग काय म्हणतो, काय झालेलं आहे, हवेचं प्रदूषण घडून आलेलं आहे असं आपण म्हणत असतो. ओके, आलंय सर्वांच्या लक्षात? ओके, चलो, एक लाईट लावायची लक्षात नाही, त्यामुळे जरा आता फ्रेश वाटत असेल. ओके, चलो पहा, नेक्स्ट आपल्याला पाहायचंय, नेक्स्ट काय पाहायचंय, मानव निर्मित कारणे. म्हणजे हे काय, प्रदूषणाची कारणे आहेत. काय आहेत हे, हवा प्रदूषणाची काय आहेत, कारणे आहेत. आणि हवा प्रदूषणाची कारणे किती प्रकारची आहेत, 2 प्रकारची आहेत. एक कोणतं आहे, मानव निर्मित कारणे, आणि दुसरे कोणते आहेत, नैसर्गिक कारणे. ओके, आपण सगळ्यात पहिल्यांदा मानव निर्मित कारणे बघू आणि त्याच्यानंतर नैसर्गिक कारणे पाहू. आता हे जे मानव निर्मित कारणे तुम्हाला इथं दिसत असेल तर या ठिकाणी हे सगळे कोणते कारण आहेत, मानव निर्मित कारण आहेत. आणि या मानव निर्मित कारणामुळेच काय घडून आलेलं आहे, हवेचं प्रदूषण घडून आलेलं आहे. तर पहा काय आहे, दगडी कोळसा, लाकूड, LPG, रॉकेल, डिझेल, पेट्रोल यासारख्या वापरामुळे, यांचा वापर केल्यामुळे, दगडी कोळशाचा, लाकडाचा, LPG असतील, रॉकेल असेल, डिझेल असेल, पेट्रोल असेल, तर यांचा वापर केल्यामुळे हवेमध्ये कोणकोणते संयुगे मिक्स होतात, कार्बन डायऑक्साईड वायू मिक्स होतो, कार्बन मोनॉक्साईड मिक्स होतो, सगळ्यांना माहिती आहे, नायट्रोजन ऑक्साईड मिक्स होतो, सल्फर डायऑक्साईड मिक्स होतो, शिशाची संयुगे हवेत मिसळली जात असतात. आणि हे जे सगळे वायू आहेत तर हे कशामुळे मिक्स होत आहेत, कशाच्या बर्निंगमुळे, कशाच्या ज्वलनामुळे, दगडी कोळसा, लाकूड, LPG, रॉकेल, डिझेल, पेट्रोल, आणि या सगळ्याचं ज्वलन जे आहे हे कोण करतंय, मानवच करतोय. आणि मानवानेच ते ज्वलन केल्यामुळे हवेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गॅसेस, वेगवेगळ्या प्रकारचे वायू मिक्स होत आहेत, ज्यामुळे हवेचं प्रदूषण घडून येतंय. आणि ते वेगवेगळ्या प्रकारचे वायू कोणते मिक्स होत आहेत त्या ज्वलनामुळे, कार्बन डायऑक्साईड, काय आहे, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, त्यानंतर नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, शिसे आहे. तर शिशांची संयुगे, तर हे सगळे कशामध्ये मिसळतात, हवेमध्ये मिसळतात. आणि कशाचं प्रदूषण होतं, हवेचं प्रदूषण घडून येतं. ओके, दुसरेही गॅसेस असतात पहा त्यामध्ये, जे हवेमध्ये मिक्स केल्याच्या नंतर काय होतं, हवेचं प्रदूषण घडून येत असतं. त्याचबरोबर पहा, आपण जर घन कचरा, शेतीचा कचरा, बागेतील कचरा उघड्यावरती जाळला तर त्यामुळे सुद्धा काय होतं, हवेचं प्रदूषण होत असतं. तुम्हाला माहिती असेल पहा, शेतकरी लोक काय करत असतात, बांधच्या बांध ज्या वेळेस उन्हाळ्यामध्ये वाळले जात असतात तर त्याला काय करतात, काडी लावतात. मग आता काडी लावल्याच्या नंतर सगळे बांधच्या बांध काय होतात, जळून जातात की नाही, त्यावरती गवत आले, मग ते जळतं ते वेगळं, पण त्यामुळे काय होतं, हवेचं प्रदूषण घडून येत असतं उघड्यावर जाळल्यामुळे. ओके, नेक्स्ट आहे पहा, औद्योगिकरण. औद्योगिकरण काय पहा, विविध कारखान्यातून प्रचंड प्रमाणात धूर बाहेर पडत असतो. आता हे जे वेगवेगळ्या प्रकारचे कारखाने असतात तर त्या कारखान्यामधून तुम्हाला दिसत असेल खूप मोठ्या प्रमाणावरती काय रिलीज होतोय, धूर बाहेर पडतोय की नाही, स्मोक बाहेर पडतोय. आणि त्याद्वारे पहा काय होत असतात, गंधकाची भस्मे
म्हणजेच सल्फरची जी पावडर असते, सल्फर पावडर, त्याचबरोबर नायट्रोजन ऑक्साईड हे काय होतात, या वायूंमधून कशामध्ये, हवेमध्ये मिसळले जात असतात. ओके, हे एक कारण आहे हवेच्या प्रदूषणात, मानवनिर्मित कारणे. त्याचबरोबर पहा, या ठिकाणी तुम्हाला दाखवले अणुऊर्जा निर्मिती किंवा अणुस्फोट ऊर्जा निर्मितीमध्ये काय केलं जातं, या ठिकाणी कशाचा वापर केला जातो, कोणत्या मूलद्रव्यांचा, युरेनियम, थोरियम, ग्राफाईट, प्लुटोनियम या मूलद्रव्यांच्या वापरामुळे किरणोत्सर्ग काय होतो, किरणोत्सर्ग होऊन ते हवेमध्ये काय करतात, मिसळले जात असतात आणि त्यामुळं कशाचं प्रदूषण होतं, हवेचं प्रदूषण घडून येत असतं. लक्षात, अणुऊर्जा प्रकल्पामध्ये जे मूलद्रव्य काय करतात, बर्न करण्यासाठी, ज्वलनासाठी वापरले जात असतात, तर त्यामुळे कशाचं प्रदूषण होतं, हवेचं प्रदूषण होतं. हे मूलद्रव्य कोणते आहेत, युरेनियम, थोरियम, ग्राफाईट, प्लुटोनियम यांचा काय केला जातो, बर्न करण्यासाठी फ्युएल म्हणून कशामध्ये, ॲटॉमिक एनर्जी प्लांटमध्ये त्याचा यूज केला जात असतो. पण त्याच्यावरतीही तुम्हाला दिसत असेल या ठिकाणी तर खूप मोठ्या प्रमाणावरती काय रिलीज होतोय, गॅस जे आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे गॅस, मग त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड, किरणोत्सारी जे किरणोत्सर्गच असतात तर तेच काय होतात, त्यामध्ये रॅडिएशन्स जे असतात तर ते किरणोत्सर्ग काय होत असतात, हवेमध्ये मिक्स होत असतात आणि त्यामुळे कशाचं प्रदूषण होतं, हवेचं प्रदूषण घडून येत असतं. ओके, हे कोणते येतं, मानवनिर्मित कारणे आहेत. आपल्याला त्यानंतर पाहायचे, पहा नैसर्गिक कारणे कोणते आहेत. आता मानवनिर्मित कारणे तर पाहिलं, नैसर्गिक कारणे कोणते आहेत, सोपा चॅप्टर आहे त्यामुळे आपण जरा फास्ट घेतोय. ओके, काय आहेत पहा नैसर्गिक कारणे, ज्वालामुखीचा उद्रेक, व्हॉल्केनिक इरप्शन, सगळ्यांना माहिती आहे, व्हॉल्केनिक इरप्शन झाल्याच्या नंतर त्यामधून लावा बाहेर पडतो, हीट बाहेर पडत असते, हो की नाही. मग आता पहा, या उद्रेकातून घनरूप, वायुरूप आणि द्रवरूप पदार्थ बाहेर पडतात. तिन्ही प्रकारचे, घनरूप पण, सॉलिड पण, लिक्विड पण आणि गॅसियस पण, तिन्ही पण पदार्थ काय होतात, या व्हॉल्केनिक इरप्शन मधून पृथ्वीच्या बाहेर पडले जात असतात. मग उदाहरणार्थ त्यामधून कोणकोणते गॅसेस बाहेर पडतात, काय काय बाहेर पडतं, हायड्रोजन सल्फाइड, लक्षात राहू द्या, काय बाहेर पडतं, हायड्रोजन सल्फाइड, सल्फर डायऑक्साईड, काय बाहेर पडतं, सल्फर डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, अमोनियम क्लोराईड, हायड्रोजन, बाष्प आणि धुलीकण, अशा प्रकारचे जे वायू असतात तर ते काय होतात, हवेमध्ये मिक्स होतात, जमिनीमध्ये मिक्स होत असतात आणि त्यामुळे कशाचं प्रदूषण होतं, हवेचं प्रदूषण होतं. हे कोणतं कारण आहे, नैसर्गिक सॉरी हे कोणतं कारण आहे, नैसर्गिक कारण आहे. कारण की ज्वालामुखीचा उद्रेक करायला तर आपण काही सांगत नाही पृथ्वीला, चला आता ज्वालामुखीचा उद्रेक होऊ दे असं म्हणतो का, नाही, हे नॅचरल आहे, नैसर्गिकरित्याच हे घडून येत असतं. त्यानंतर आहे भूकंप, भूकंप पण नैसर्गिकच आहे, आपण तो घडून आणत नाही, आपल्या ऍक्टिव्हिटीमुळे होऊ शकतो पण आपण तो स्वतःहून घडून आणत नाही. भूकंपामुळे पृथ्वीच्या अंतर्भागातील विषारी वायू, कोणते, विषारी वायू आणि पाण्याची वाफ मोठ्या प्रमाणात कशामध्ये मिसळली जाते, हवेत मिसळली जात असते आणि त्यामुळे कशाचं प्रदूषण होतं, हवेचं प्रदूषण घडून येत असतं. त्याचबरोबर पहा, वावटळी आणि धुळीची वादळे, जमिनीवरील धूळ, केरकचरा, माती, परागकण, सूक्ष्मजीव हे काय होतात, या वादळांद्वारे हवेमध्ये मिसळले जातात आणि हवेमध्ये अशा प्रकारची धूळ, केरकचरा, माती, परागकण, सूक्ष्मजीव जर हवेमध्ये मिक्स झाले तर कोणतं प्रदूषण होणार आहे, हवेचं प्रदूषण होणार आहे आणि हे पण कोणतं कारण आहे, नैसर्गिक कारण आहे. त्याचबरोबर पहा, वनवे जे आहेत, आग म्हणतो आपण त्याला, वनवे लागतात जंगलाला, तर पहा वनव्यामुळे कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, हायड्रोजन सल्फाइड, धूर वातावरणात मिसळली जात असते. मग आता यामुळे सुद्धा वनवे लागल्यावरती सुद्धा काय होतं, बरेच वायू जे असतात, हे जे वायू आपण सांगितले, कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, हायड्रोजन सल्फाइड, धूर, हे हवेमध्ये मिक्स होतात आणि कोणतं प्रदूषण होतं, हवेचं प्रदूषण घडून येत असतं. ओके, आणि लास्ट आहे पहा
सूक्ष्मजीव हवेत मिसळल्यामुळे जे काही मायक्रोब्स असतात तर तेच हवेमध्ये मिसळले त्यामुळे सुद्धा हवेचं प्रदूषण घडून येत असतं. मग त्यामध्ये काय असतात, काही जीवाणू असतील, कवकांचे बीजाणू असतील तर ते हवेत मिसळले जात असतात आणि त्यामुळे कशाचं प्रदूषण होतं, हवेचं प्रदूषण घडून येत असतं. मग हे कोणती कारणं आहेत, नैसर्गिक कारणे आहेत. कोणकोणते आहेत पहा, नैसर्गिक कारणे कोणती आहेत, ज्वालामुखीचा उद्रेक, भूकंप, वावटळी व धुळीची वादळे, वनवे आणि सूक्ष्मजीव हवेत मिसळणे, हे कोणते कारण आहेत, सगळे नैसर्गिक कारण आहेत. आलंय सर्वांच्या लक्षात नैसर्गिक कारणे कोणते आहेत ते? ओके, सर्वांनी व्यवस्थित नंतर रिपीट काय करायचंय, लेक्चर हे पाहायचे आहेत. ओके, जेणेकरून तुमच्या लक्षात येऊन जाईल. त्यानंतर पहा, काही कुप्रसिद्ध घटना आपल्याला पाहायच्यात हवे प्रदूषणाच्या. काय पहा, इसवी सन 1948 मध्ये अमेरिका शहर आहे, तर त्या अमेरिका शहरातील पीटर्सबर्ग, कोणतंही शहर, पीटर्सबर्ग अमेरिकेतील, हे धुराच्या काजळीमुळे दिवसाच रात्रीसारखा अंधार झाला होता. दिवसाच काय झालं होतं, अंधार झाल्यासारखं झालं होतं. आणि त्यामुळे त्या शहराला काय म्हटलं जातं, त्यावेळी त्या शहराला काय म्हटलं होतं, काळे शहर म्हणून ओळखलं जात होतं. कोणत्या शहराला? पीटर्सबर्ग या शहराला, अमेरिकेमध्ये आहे ते. तर ते दिवसासुद्धा काय झाली होती, रात्र असल्यासारखी स्थिती निर्माण झाली होती. आणि त्यामुळे त्या शहराला त्यावेळी काय म्हणलं जात होतं, काय नाव दिलं होतं, काळे शहर म्हणून, ब्लॅक सिटी म्हणून ओळखलं जात होतं. म्हणजे अजूनही ओळखलं जातं. नेक्स्ट आहे पहा, 5 ते 9 डिसेंबर 1952, किती साली आहे पहा, 1952 मध्ये. 5 ते 9 डिसेंबर, 5, 6, 7, 8, 9 म्हणजे 5 दिवस. पहा, 5 ते 9 डिसेंबर 1952 आणि 3 ते 7 डिसेंबर 1962, पुन्हा किती, 10 वर्षाच्या नंतर, पुन्हा 10 वर्षाच्या नंतर 3 ते 7 डिसेंबर आहे. या कालावधीत लंडन शहरात दगडी कोळशाच्या ज्वलनातील धूर दाट धुक्यात मिसळला होता. पहा, दगडी कोळशाचं लंडन शहरामध्ये दगडी कोळसा जे आहे, तर त्या दगडी कोळशाच्या ज्वलनामुळे जो धूर आहे, त्याच धूर हवेत मिक्स झाल्यामुळे सगळीकडे असं काय पसरलं होतं, दाट धुकं पसरलं होतं. म्हणजे समोरचा कोण आहे, कुठं आहे, तोही दिसत नव्हता, एवढं दाट धुकं काय झालं होतं. 5 डिसेंबर 1952 आणि 3 ते 7 डिसेंबर 1962 साली असं दाट धुकं ह्या लंडन शहरामध्ये तयार झालं होतं, निर्माण झालं होतं. नेक्स्ट पहा, हे कशामुळे, ह्या हवेच्या प्रदूषणामुळे झालेलं आहे. त्यानंतर 2 डिसेंबर 1984 च्या रात्री भोपाळमध्ये, आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, भोपाळमध्ये ही आत्तापर्यंतची सगळ्यात भयानक अशी दुर्घटना आहे पहा घडलेली. कारण की या भोपाळच्या दुर्घटनेमुळे, या अपघातामध्ये घडलेली जी वायू गळती होती, तिथं काय गळत होतं, वायूची गळती झाली होती. आणि त्या गळतीमुळे त्या जो प्रकल्प होता भोपाळचा, तर त्यामध्ये सुमारे 8,000 लोक मृत्युमुखी पडले होते. कशामुळे झालं होतं हे, वायू गळतीमुळे. त्या ठिकाणी काय झाली होती, वायू गळती झाली होती. आणि त्या वायू गळतीमुळे एकाच वेळेला 8,000 व्यक्ती भोपाळच्या दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडले होते. ही आतापर्यंतची काय सर्वात अशी भयानक दुर्घटना आपण समजतो. ओके, आलंय लक्षात सर्वांच्या व्यवस्थित? ठीक आहे, सगळ्यांनी व्यवस्थित वाचून घ्यायचे आणि अभ्यास करायचा आहे. ओके, सर्वांच्या व्यवस्थित लक्षात आलेलं असेल. यानंतरचं जे टॉपिक आहे, त्या परिणाम होणारे हवेच्या प्रदूषणाचे काय परिणाम होत आहेत, कोणकोणते त्यामुळे डिसीजेस होत आहेत, तर ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत. ओके, या ठिकाणी आपण थांबतोय. थोडा वेळच घेतलेला आहे आज क्लास, उद्या आपण जास्त वेळ घेणार आहोत. ओके, चलो, या ठिकाणी आपण थांबतोय. सर्वांना बाय. काही जर समजलं नसेल तर कमेंट करून आपल्या ॲपवरती टाकायचं आहे. चलो, सर्वांना बाय.